नवीन ब्लॉगमध्ये. आता आम्ही निघालेलो आहे फिरायला परत बाहेर. आता 10 वाजलेले आहेत आणि डेस्टिनेशन अजून काही आमचं ठरलेलं नाही आहे. पण पहिल्यांदा आम्हाला ड्रोन शॉट्स घ्यायचे आहेत काही, तर ते पहिल्यांदा घेणार आहोत आम्ही आणि मग त्याच्यावरती डिसाईड करू की पहिल्यांदा आम्ही कुठे जाणार. कारण आज मुलांसाठी एलिफंट राईड वगैरे पण घ्यायची आहे आणि शिवाय एक लेक आहे, ज्या लेकवरती जायचं आहे. झालंच तर नॅशनल पार्क आहे, तिथे पण जाऊन येऊ. तर मी तुम्हाला अपडेट करत राहते पुढे की कुठे जाणार आहोत आम्ही. तर भेटूया रस्त्यामध्ये. तर मित्रांनो, आम्हाला बघा इथे काय मिळालं. इथे मिळालेले आहेत ताडगोळे. तर हे ताडगोळे मला खूप आवडतात ऍक्च्युली. आणि इथे मी विचार केला की कसे मिळतात काय कसे काय माहिती नाही. कारण लास्ट टाइम मी पुण्यात जे घेतलेले होते ते थोडेसे जुने झालेले होते आणि त्यामुळे त्याची चव अजिबात नव्हती. पण हे मी खाऊन पाहिले, खूप मस्त आहे. त्यातलं पाणी प्यायले आतमधलं, अगदी नारळाच्या पाण्यासारखी जशी चव असते ना, नारळाच्या पाण्याला जशी चव असते ना, तशी याला चव आहे. आली पाण्याला, एक नंबर आहे, मस्त आहे. दोन नंबर, 3 नंबर. आम्ही बसलेलो आहोत एलिफंट वरती. आपण हे दिसत नाही ऍक्च्युली. ठीक आहे ना, यहाँ पे बैठी वेदू, दादाला पकड. आता या काटे मला नको टोचू. बसायचं आहे ना पुढे. नाही बसायचं आहे. लईच हाऊस आहे ना तुला पुढे मला बसायचं. पुढेच बसायचं. मी हत्तीला चारणार. मी चालणार त्याला. तू कसं चालशील? तुझा हात बघायचा का? हात पुढे कर. दिसतंय का काहीतरी? हत्तीला वेदू नीट बस. भीती वाटते, भीती वाटते मित्रांनो. ऍक्च्युली मला तर खरंच वाटते, कारण एवढा हाईट वरती बसलेलो आहे. आतापर्यंत आम्ही पोनीवरती बसलो, घोड्यावरती पण बसलेलो आहे. पण घोडा, कॅमल वरती तू बसलायस, मी खूप लहान असताना बसलीये. जरा जास्तच उंच आहे. पाय पूर्ण असे स्ट्रेच करावे लागतात, जसं काय स्ट्रेचिंग होत आहे, साईड वेज स्ट्रेचिंग झाल्यासारखं. एवढं मोठं आपल्याला पाय ठेवावे लागतात, त्यामुळे तर ते खूप त्रास होतोय. तुला काय माहिती हा मित्रांनो, आम्हाला अजिबात भीती नाही वाटत. कुठं पण बसून मी. त्यांना सवय आहे. माशा बघणं कसलं आहे. त्यांना पण इझी जातं, आपल्याला पण खायला घालायचं. भाऊ इकडे आमच्याकडे पण बघा जरा.
खरं इतका हा संपलं का? केलं का फिडिंग? आता एलिफंटला फिडिंग केलंय आम्ही. आमचा आता शेवटचा पॉइंट आलेला आहे. आता आम्ही इथून खाली उतरणार आहोत पुढे जाऊन. मित्रांनो आज आम्ही इथली केरळची स्पेशल थाळी त्यांची मागवलेली आहे. लोकल फूड आहे यांचं हे. बघूयात काय काय आहे. बऱ्याचशा भाज्या दिसत आहेत इकडे. पापड आहे, हा राईसचा पापड आहे, एक चपाती आहे, त्यानंतर ह्या रस्सम आहे बहुतेक, हे सांबार आहे, त्यानंतर हे स्वीट दिसत आहे, दही, आणखीन ह्या भाज्या आहेत, हे वरण, परत हे काय काय भाज्या आहेत काही कळत पण नाही. एक चपाती आहे त्याच्यामध्ये. तर ही थाळी आपण घेतलेली आहे. टेस्ट करून बघूयात पहिल्यांदा. तर याची टेस्ट करूयात. बहुतेक हे आलू मटर आहे, आलू टमाटर आहे. छान आहे हे चवीला. आणि हे पण काहीतरी बटाटा आणि दुसरंच काहीतरी बीन्स आहेत, हे कसले तरी मूग आहे बहुतेक. हे पण छान आहे. हे कोकोनट ऑइलमध्ये बहुतेक बनवलेलं दिसतंय आणि कोकोनटच्याच भरपूर असं कोकोनट घातलेलं आहे याच्यामध्ये. आणि हे बीन्स आहे. मला आठवते मी MBAला असताना माझी एक मैत्रीण होती जी साऊथ इंडियन होती. ती नेहमी अशा प्रकारचे बीन्स घेऊन यायची आणि टेस्ट ऑलमोस्ट सेम आहे. त्या बीन्समध्ये पण असेच कोकोनट असायचं. केळाच्या पानावरती ॲक्च्युली त्यांनी हे केलेलं आहे, जेवण ठेवलेलं आहे सगळं. हे कांद्याचं रायता आहे. ओके, मी आता जेवण फिनिश करते, मग आपण भेटूयात. मित्रांनो आम्ही आता आलेलो आहे केळ्याचे चिप्स घेण्यासाठी, जे केरळचे खूप फेमस आहे. ते कसे बनवतात ते तुम्ही बघू शकता. ही प्रोसेस आता चालू आहे. हे पहा, इथे लाईव्ह केळ्याचे चिप्स तळले जात आहेत. ते तिकडे जे दादा आहेत ते दादा आता ते केळं सोलत आहेत आणि ती केळं सोलून आता ते ह्या तेलामध्ये, आणि आय थिंक हे कोकोनट ऑइल मी तळताय ना. अच्छा, हे कोकोनट ऑइलमध्येच हे चिप्स तळले जातात. मी पण आता चिप्स घेते माझ्यासाठी, माझ्या फ्रेंड्ससाठी आणि घरी सगळ्यांना घेते. आणि हे कोकोनट ऑइल पण घेते मी. 45 डेज अच्छा रहता है कोकोनट ऑइल में तलने की वजह से. अच्छा, तो ये इसका क्या फ़ायदा होता है कोकोनट ऑइल का? रोज़ अगर खाते हैं तो कोकोनट, अच्छा, और मतलब बॉडी के लिए कुछ और ये रहता है उसके फ़ायदा? बहुत ज़्यादा फ़ायदा होता है. म्हणजे आपण कोकोनट ऑइलचा ॲक्च्युली खूप जास्त फायदा होतो असं सांगतायत ते. कारण आपलं ल्युब्रिकंटचं एक काम करतं हे कोकोनट ऑइल. हे आहे नन्मा कोकोनट ऑइल म्हणून आहे त्यांचं. तर याचा फायदा होतो खूप. मी घेते माझ्यासाठी. बघू आता पुढे जाऊन कसं काय आहे टेस्ट वगैरे. जेवणामध्ये यूज करून पाहिन मी हे. 1140. ये केले का नाम क्या है? केला के नाम कच्चा बनाना, ये 11 अच्छा, ओके. 1100 वो छोटा बनाना जो रहता है ना 40, 1140. 1140 म्हटले ना ते. एक देखो क्या? हाँ एक देखो. हाँ घे ना.
कशी आहे टेस्ट? खाऊन पाहिलं राहुलनी, टेस्ट कशी वाटली? छान आहे. ही केळी बघा ना, खूपच डिफरंट आहेत आणि आय थिंक कच्ची केळी आहे ती आणि कच्च्या केळ्यांमध्ये हे चिप्स बनवले जातात. हां, आमचे पॅकेट्स रेडी झालेले आहेत. आता आम्ही घेऊन निघतो हे पॅकेट्स. मित्रांनो, आम्ही आलेलो आहोत लॉकहार्ट टी फॅक्टरीमध्ये आणि इथे आम्हाला आता एंट्री फीज आहे. तर राहुल गेलेले आहेत आता एंट्री करण्यासाठी. समोर मी एंट्रन्स दाखवते तुम्हाला. ही आहे एंट्रन्स. इथे लिहिलेले अ लिव्हिंग म्युझियम फ्रॉम 1936. हे समोर जे दिसतं इकडे ते आहे याचं तिकीट काउंटर. इथून आतमध्ये एंट्री केल्यानंतर आता एक आम्हाला गाईड मिळणार आहेत. ते गाईड आम्हाला पूर्ण फॅक्टरीची टूर देतील. आणि हे आहे इथलं तिकीट काउंटर. हे वे ब्रिज आहे इथे. त्यानंतर इकडे या बाजूला बरंच काही लाकडं वगैरे आणून ठेवलेली आहेत ह्या लोकांनी, जी गाडी म्हणजे टी मेकिंगमध्ये जाळण्यासाठी उपयोगी पडतात. हे खूप छान असं त्यांनी गार्डन बनवलेलं आहे. फ्लावर्स बघा ना इथले किती सुंदर आहेत. येलो आणि रेडमधले जे आहेत हे. वास पण इतकं सुंदर येतो या फ्लावर्सचा. वाव, खूप छान वास येतोय. I can take the video, na? Yeah, ma'am. In some areas only. Okay, in some the guide will be guide us, Yeah. na? That where Ma'am, I can. because every missions are running, so for the safety purpose only we are saying. Yeah, that is okay, but I can take the video for some Some areas. Only. areas. The guide Okay. will say you. Okay. Thank you. चहाचा नाही, फुलांचा वास आहे. आणि आता इथून चहाचा वास येतोय. चहा बनवलेलाचा वास आहे. हा फुलांचा वास आहे. ही फुलं बघा, काय सुंदर फुलं आहेत आणि याच फुलांचा वास येतो. आय गेस यांचाच बहुतेक वास आहे. चहाची पानं प्लग करून ही अशी इथे टाकली गेलेली आहेत. ह्या आमच्या गाईड मॅडम आहेत. जस्ट सुकवली जातात वाटतं इथे पानं. Can I start? या ओके. Quality, second quality and third quality. Only for the black. Only for the black tea. Okay. It's almost smells like a henna only. It's a tea. Yeah. But basically we are selling to the Tata. Tata can crush it, making instant tea bag. Okay. Otherwise the tea bags are we just get a stronger color. It's a taste. Okay. Wastage मधून गेलेला.
टी पावडर नाही काय करत ना नाही टी पावडर बघायचं flavor. After prepare the tea, the liquid is mild orange color. This is only for the black tea, the long leaf black tea. Samma chetaka. This is another quality of black tea. This is get a strong one. You can use with milk and without milk. Regular tea can use it. Powder. The market we are regularly get the dust. You are seeing CPC. Not for us. Dust powder. Not like regular. Three roses same powder. Not for us. Another factory, CTC factory. CTC factory. The market we are get the powder or the granule Stina is a CTC. We are get the leaf products is orthodox. all are Orthodox. Just सगळे जीवन इंडिव्हिज्युअल कपचा एक एक फोटो काढ पहिले दोन काढ मागे सरक जरा गरम येते मागे सरक जरा गरम आहे ते अरे ते त्याला हीट मिळेल जास्त आणि ते जास्त हे होऊन जाईल त्याच्यामुळे ते नाही इंडस्ट्री हा சொல்லுங்க நம்ம டெய்லி டீ குடிக்கிறவங்க நான் எப்படி போடுறோம் Indians are mostly preparing the tea boiling the water or boiling the milk putting it in boiler again boiling again so not good stop the business preparing the tea should not boil the tea powder even boiling the tea powder na is a chemical reaction it's equivalent to the poison the normal tea preparation method you can boil the water get the bubbles of the stem put in a tea powder then leave it for 3 to 5 minutes so 3 to 5 minutes is a infusing time after 3 to 5 minutes you can filter if you want you can add honey lemon anything then you can have it then with milk and with sugar is also not good for our if you want the milk you can make the decoction separate you can boil the milk separate then you can add should not boil the tea powder please take this The wait is too long. 3 to 5 Too long. the white and green 3 minutes enough black Okay. tea can 5 Okay. that time you get the original taste original color Okay. you can start the taste from white tea just using the spoon collected some tea Sure. put your spoon you can taste it tea tasting or no table manners you can take the tea you can taste it for the sound that time you can get the full aroma for your mouth I can filter one by one you can start the taste from white yeah you can लाईन नाहीये लाईट how old व्यवस्थित टेस्टिंग खूप माइल्ड आहे याची टेस्ट व्हाईट टी जो आहे तो ग्रीन टी मित्रांनो आता हा ग्रीन टी आहे ग्रीन टी व्यवस्थित जो ग्रीन टीची जी टेस्ट असते तीच आहे त्यानंतर हा आहे ऑरेंज प्युअर हा ब्लॅक टी जो आपण काळा चहा म्हणून जो पितो तो काळ्या चहासाठीचा तो टी आहे आणि हा आहे टिपी फ्लॉवरी पीकॉक तर हा मला असं वाटतं की फक्त जो मिल्क विथ मिल्क जो आहे तो करू शकतो आपण याच्यामध्ये व्हेरी स्ट्रॉंग आणि हा आहे CTC म्हणजे एकदम डस्ट पावडर आहे फाईन डस्ट पावडर व्हेरी स्ट्रॉंग व्हाईट टी ग्रीन टी मोबाईल नंबर सेम तिकीट काउंटर 9820 एक व्हिडिओ काढेपर्यंत हा ब्लॅक टी आहे
जो माइल्ड टेस्टचा आहे आणि हा आपण विथ मिल्क जो स्ट्रॉंग टेस्टवाला आहे तो टी आहे हा. तर आम्ही आता हाच घेणार आहोत. काय वायब्रंट कलर आहे या गुलाबाचा, इतकं सुंदर वाटतंय ते लांबून, इतकं अट्रॅक्ट करतंय, खूप छान वाटतंय ते. मित्रांनो, आज आम्ही एलिफंट राईड केली आणि टी फॅक्टरीची टूर देखील केली. जे काही महत्त्वाचे क्षण आणि माहिती टिपता आली ती तुमच्यासाठी कॅमेऱ्यात टिपून घेतली. आता वेळ आहे निरोपाची. संध्याकाळ झालेली आहे आणि आम्ही निघालेलो आहोत रिसॉर्टकडे. व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आपण भेटूयात पुढच्या भागात. तोपर्यंत आपली आणि आपल्या प्रियजनांची काळजी घ्या आणि ट्रॅव्हल करत राहा, कारण लाईफ इज अ जर्नी. नमस्कार. जय शिवराय. जय हिंद.